तर ज्या दिवशी इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन लिहून पूर्ण झालं होतं आणि फाईल झालं होतं ते म्हणजे रिपब्लिक डे, आणि आज आहे रिपब्लिक डे 77. तर आजपासून मला असं वाटतं की इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन आपण पूर्णपणे भागांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू, तरच आपण एक चांगले नागरिक होऊ शकतो. ब्रिटिश इंडियाला सोडून गेल्यानंतर एक ड्राफ्टिंग कंपनी 29 ऑगस्ट 1947 मध्ये बनवली होती. त्या ड्राफ्टिंग कंपनीमध्ये 7 मेंबर होते आणि डॉक्टर आंबेडकर त्यांचे चेअरमॅन होते. त्या 7 मेंबर्स म्हणजे अल्लादी अय्यर, के.एम. मुन्शी, गोपाल स्वामी आणि बाकी. त्यांना असे वाटले की इंडिया आता ब्रिटिश जोपर्यंत होते ते आपल्यावरती रूल करत होते आणि आपण त्यांचे सगळे कायदे फॉलो करत होतो, पण आता आपल्या देशाचे स्वतःचे कायदे हवे. कोण कसं वागणार, काय धर्म असणार, हे सगळं कुठेतरी लिहून ठेवायला पाहिजे. आणि म्हणून कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे लिहिण्याचं ठरलं. हे काम 1946 मध्ये सुरू झालं. या कामाला पूर्ण व्हायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. हे कामाचं लिहून 1949 मध्ये झालं होतं. या कामाला 165 पेक्षा जास्त दिवसचे डिस्कशन्स लागले आणि 11 मीटिंग्स लागल्या. कमिटीने खूप साऱ्या देशांचे कॉन्स्टिट्यूशन स्टडी केले होते, जसं की UK, USA, आयर्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आणि त्यातले ज्यांना ते बेस्ट आयडियाज त्यातले काही वाटले ते सुद्धा त्यांनी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये अडॅप्ट करून घेतले. जी ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन होती ती इंग्लिश आणि हिंदी मध्ये हँड रिटन केली गेली होती. त्याचं कॅलिग्राफी हे प्रेम बिहारी यांनी केलेलं होतं. कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रिएम्बल, 25 पार्ट्स, 12 शेड्यूल्स आणि 470 पेक्षा जास्त आर्टिकल्स आहेत. इंडियाचं प्रिएम्बल म्हणतं की इंडिया ही सोव्हर्जियन, सोशलिस्टिक, सेक्युलर, डेमोक्रॅटिक रिपब्लिक कंट्री आहे आणि ती जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी ही प्रॉमिस करते. हे सगळं कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये पार्लिमेंट बद्दल देखील माहिती आहे. लेजिस्लेचर हे लॉज बनवतं, ज्यालाच आपण पार्लिमेंट म्हणतो. त्याला 2 हाऊस असतात, लोकसभा आणि राज्यसभा. ते देशासाठी लॉज बनवतं, गव्हर्नमेंटला कंट्रोल करतं, बजेट अप्रूव्ह करतं आणि लोकांना रिप्रेझेंट करतं. तर आज आपण खूप थोडी माहिती बघितली. असं रोज आपण थोडी 2 मिनिटाची माहिती घेणार आहोत आणि असं रोज केल्याने आपली कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाची आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे. मला फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे जे 3 रंग आहेत, ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन, ते फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही, तर ते आपल्याला एक मेसेज, संदेश देतात की आपण एकमेकांना वरती प्रेम दाखवलं पाहिजे, पीस आणि युनिटी राहायला पाहिजे. तर रोज 2 मिनिटाचा व्हिडिओ बघा आणि कॉन्स्टिट्यूशनला समजून घ्या. धन्यवाद.